अंधत्वमुक्त गाव संकल्प आणि सर्वांना दृष्टी हेच ध्येय मानून संगमनेर रोटरी क्लब गेली 30 वर्षांपासून काम करतोय. मानवी शरीरातील महत्त्वाचा भाग म्हणजे डोळा. हा डोळा जर मानवाला व्यवस्थित नसेल किंवा दृष्टीदोष असेल तर त्या व्यक्तीचं जीवनच बदलून जातं. त्यातील तिरळेपणा हा तर विचित्र प्रकार. तिरळेपणा हा प्रकार जन्मजात किंवा नंतर काही व्यक्तींमध्ये पाहायला मिळतो. जिल्हा अंधत्व निवारण समिती, जिल्हा रुग्णालय अहमदनगर तसेच संगमनेर नगर परिषदेच्या सहकार्यानं रोटरी क्लब आणि रोटरी आय केअर ट्रस्टच्या वतीनं दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयामध्ये मोफत नेत्रविकार तपासणी आणि सवलतीच्या दरामध्ये तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं. रोटरीच्या नेत्रसेवकांच्या मार्फत गावोगाव जाऊन असे रुग्ण शोधले जातात. या रुग्णांसाठी 3 दिवसांचा कॅम्प आयोजित करून त्यांची पहिल्या दिवशी नावनोंदणी करून इतर तपासण्या केल्या जातात. त्यातून रुग्णांची निवड करून दुसऱ्या दिवशी तज्ज्ञ डॉक्टर्स येऊन या रुग्णांची पुन्हा तपासणी करतात आणि त्यातील खरोखर ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे त्याच रुग्णांची निवड करून दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जातात. एका शिबिरामध्ये 200 ते 250 रुग्ण तपासून 50 ते 55 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी येणारा सर्व खर्च रोटरी नेत्रालयाच्या वतीनं केला जातो. यामध्ये रुग्णांची निवास आणि भोजनाची व्यवस्था देखील केली जाते. त्यांना सर्व सूचना आणि डोळ्यांच्या काळजीचं मार्गदर्शन करून हे रुग्ण तिसऱ्या दिवशी आपल्या घरी आनंदी चेहऱ्यानं जातात. कारण त्यांना माहिती असतं की उद्यापासून त्यांच्या जीवनामध्ये वेगळाच प्रकाश त्यांना पाहायला मिळणार आहे. या उपचाराद्वारे व्यक्तीचं पूर्ण जीवन सामाजिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या बदलून जातं. खूप चांगलं एकदम ऑपरेशन केलं. फोटो आहे माझा, लय दिवा होतं सर. दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन केलं. लय आभार आहे तुमचे सर. मला आहे ना सगळं नजरेने असं ते वाईट पाहिजे नाही का, तुला याला काय काम देतं असं. तर आज आहे ना मला खूप कामं भेटू राहिली सर तुमच्या आशीर्वादाने. 1986 साली रोटरी आय केअर ट्रस्टची स्थापना झाली. कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठं शोधिसी काशी या उक्तीप्रमाणे रुग्णांची सेवा सुरू झाली. 3 जानेवारी 1989 रोजी नेत्र वॉर्ड सेवा समाजासाठी लोकार्पण करून ट्रस्टनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं. 1999 साली सेवर्स इंटरनॅशनलकडून मशिनरी आणि मोबाईल व्हॅनद्वारे भरीव आर्थिक मदत मिळाली आणि पूर्णवेळ नेत्रसर्जनची नेमणूक करून दररोज रुग्णांची तपासणी होऊ लागली. 30 वर्षांपूर्वी अंधत्व निवारणाची सुरू झालेली चळवळ आज गरीब, अशिक्षित रुग्णांच्या जीवनामध्ये प्रकाश देण्याचं काम अविरतपणे करतीये. सन 2003 मध्ये रोटरी फाउंडेशनला विविध आंतरराष्ट्रीय क्लबद्वारे शस्त्रक्रियेसाठी भरीव सहकार्य मिळालं आणि रोटरीनं वर्षामध्ये 1017 शस्त्रक्रियेचा टप्पा पूर्ण केला. 20 बेड तसेच सुसज्ज ऑपरेशन थिएटरची सुविधा संगमनेर सारख्या शहरामध्ये झाल्यामुळं केवळ संगमनेरच नाही तर आजूबाजूच्या तालुक्यातून देखील रुग्ण डोळे तपासणीसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणून रोटरी आय केअर ट्रस्टकडे येतात. यापूर्वी माझ्या आईचं ऑपरेशन सुद्धा ह्याच हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे सर. आणि आणखी एक महत्त्वाचं सांगतो, मुलाचं सुद्धा ऑपरेशन इथं डोळ्याचं आज मी इथं केलेलं आहे. मला इतका आनंद झालेला आहे त्याला माफच नाही. आणि मी वनकुटाच्या विद्यार्थ्यांना पुढच्या कॅम्पला नक्कीच घेऊन येईल. रोटरीच्या फ्युचर व्हिजन संकल्पनेमध्ये भविष्यात सामाजिक प्रकल्पामध्ये रोटरीचा आधार अधिक भक्कम करण्यासाठी बिग बिगर बोल्डर ही संकल्पना राबवण्यात आल्याची माहिती रोटरीचे माजी अध्यक्ष दिलीप मालपाणी आणि विद्यमान अध्यक्ष नरेंद्र चांडक यांनी दिली आहे. तिरळेपणाचा आजार दूर करणं म्हणजे त्या व्यक्तीचं पूर्ण जीवनच सुधारण्यासारखं असतं. आणि आज ह्या शुभदिनी आम्हाला ते 213 लोकांची अकोले संगमनेर तालुक्यातल्या नव्हे तर श्रीरामपूर, कोपरगाव आणि परिसरातल्या अनेक शाळांच्या माध्यमातून आणि डॉक्टरांच्या माध्यमातून आम्हाला 213 रुग्ण सापडलेत. त्या रुग्णांची आम्ही 6 तारखेला
व्यवस्थितपणे तपासणी करून घेतली. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे सर्व 10 डॉक्टरची टीम पहिल्या दिवशी आली होती आणि त्यांनी व्यवस्थितपणे शस्त्रक्रियांची रुग्णांची तपासणी केली आणि त्याच्यातून आम्ही 52 रुग्ण निवडले की ज्यांच्या शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 तारखेला त्यांची एक सेकंड सिनियर लोकांची टीम आली पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानतर्फे आणि त्यांनी फायनल तपासणी केली. 12 डॉक्टरची टीम, सिनियर डॉक्टरची टीम या शस्त्रक्रियेमध्ये 6 OT टेबल्स आणि 2 OTs आम्ही सज्ज केल्या होत्या. त्यामार्फत त्यांनी त्या 43 रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्यात आणि 8 तारखेला म्हणजे आजच्या शुभदिनी योगायोगाने महिला दिन आहे आज तो आणि त्यांची फायनल चेकिंग झाली. सर्वांची फार छान पद्धतीने शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि सर्वांना चांगली दृष्टी मिळेल. परत त्यांचा फॉलोअप होईल आणि परत मेडिकल पद्धतीने जे काय गरजेचं आहे ते त्याचा फॉलोअप केला जाईल. आणि त्या मला सांगायला खूप आनंद होत आहे की या 43 रुग्णांमध्ये की ज्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या गेल्या त्यातल्या जवळजवळ 27 जणं स्त्रिया किंवा मुली आहेत म्हणजे. आणि हा एक योगायोग आहे म्हणजे ह्या मुलांच्या आणि मुलींच्या जीवनामध्ये खूप मोठा प्रकाश पडणार आहे तो. या ठिकाणी एक छोट्याशा रुग्णालयाच्या माध्यमातून झालेली सुरुवात संगमनेरकरांसाठी अत्यंत नंतरच्या काळात भूषणावर ठरली. आज रोटरी क्लबचं, आज रोटरी आय केअर ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर एक मोठ्या रोटरी हॉस्पिटलची निर्मिती झाली. त्याच्या माध्यमातून दर आठवड्याला 2 ऑपरेशन्स, 2 कॅम्प व महिन्याभरातून 8 कॅम्प रोटरी आय केअर ट्रस्टच्या माध्यमातून घेतले जातात. आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून 22,000हून अधिक ऑपरेशन्स आणि शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहेत, ज्याची आज जर किमतीचा विचार केला तर तो 15 कोटीहून अधिक काम आजपर्यंत रोटरी आय केअर ट्रस्टच्या माध्यमातून झालेले आहे. यापुढील काळामध्ये संस्थेकडे अद्ययावत व्हॅन असावी जेणेकरून आपल्याला एक फिरते रुग्णालय त्याच्या माध्यमातून घेता येईल आणि सर्व ठिकाणी त्या माध्यमातून जागोजागी गरिबांची सेवा करता येईल असा संस्थेचा एक उद्देश आहे. या व्हॅनसाठी येणारा खर्च हा 15 ते 16 लाख रुपयाचा असेल. त्यासाठी कुणी दानदात्यांनी जर मदत करण्याचं ठरवलं तर संस्था त्यांचं स्वागत करेल. संगमनेरमधील रोटरी क्लबच्या सेवाभावी सदस्यांनी अंधत्वमुक्त समाजासाठी गेली 33 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय, अशी भावना ट्रस्टचे सचिव संजय राठी आणि खजिनदार संजय लाहोटी यांनी व्यक्त केली आहे. रोटरी क्लब संगमनेरच्या अनेक जुन्या रोटरी मित्रांनी त्या काळी रोटरी आय केअर ट्रस्टची आणि दर्शन नेत्र रुग्णालयाची स्थापना केली. त्याचा मेन उद्देश कारण असा आहे की खेडेगावामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की भारतामध्ये अनेक छोट्या गावात परत मोठ्या गावामध्ये पण पोल्युशनमुळे कॅटरॅक्टचे खूप मोठ्या प्रमाणावर रोग तयार झालेला आहे आणि त्यांना ऑपरेशन्स करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. परंतु अशा ऑपरेशनसाठी खूप खर्च असतो आणि एकदा खेडेगावातील किंवा गरिबांकडे जर एखादा वयोवृद्धाला जर कॅटरॅक्ट झाला आणि तो खर्च परवडणारा नसला तर त्या व्यक्तीला एक आडगळ म्हणून पडला जात असे. हे लक्षात आल्यानंतर आमच्या रोटरियन्सनी ह्या रोटरी आय केअर ट्रस्टची स्थापना केली आणि हे नेत्र रुग्णालय उभं केलं. ह्यामध्ये आम्ही गरिबांना मूळतः मोफत किंवा अत्यंत अल्प दरामध्ये ही ऑपरेशन्स करण्याची सुविधा केली. परंतु हा आता एवढा मोठा खर्च भागवणं हे पण एक अवघड प्रॉब्लेम आहे. तर तो निस्तरण्यासाठी आता रोटरी नेत्र रुग्णालय हे अत्यंत अद्ययावत असं करून टाकलेलं आहे की जेणेकरून गावातील अनेक प्रतिष्ठित लोक आता तिथं येऊन ऑपरेशन्स करतात आणि त्या पैशामधून जे काय तो पैसा तयार होतो त्या पैशामधून हे दर्शन नेत्र रुग्णालय हे आम्ही ह्या गरिबांना मोफत पद्धतीने सुविधा देण्याचं काम करत आहोत. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला ही सुविधा कशी जास्तीत जास्त प्रमाणात देता येईल या दृष्टीने आमचं सगळे ट्रस्टी हे सातत्याने कार्यरत असतात. आपण पाहतो की ग्रामीण भागात साधारणपणे एखादी व्यक्ती कमवती असताना तिची काळजी घेतली जाते.
परंतु तिचं कमवणं कमी झालं तर तिची निरुपयोगी म्हणून अशी साधारणतः कल्पना कुटुंबात होते. अशा वेळेस त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते ऑपरेशन्स करू शकत नाही आणि ते ऑपरेशन्स त्यांनी करावं, त्याच्यासाठी योग्य ते उपचार व्हावे, डोळ्यावर उपचार व्हावे आणि सदरच्या व्यक्तींनी संपूर्ण आयुष्य, संपूर्ण सृष्टी पाहावी, हा उदात्त हेतू रोटरी ह्या माध्यमातून समाजाला देत आहे. ह्या निमित्ताने वेळोवेळी लोकांनी आम्हाला सामाजिकदृष्ट्या पाठिंबाही दिलेला आहे आणि आर्थिक पाठिंबाही दिलेला आहे. इथून पुढेही तो मिळेल आणि हे आपलं कार्य, आपल्या सर्वांचं कार्य असंच अनवरतपणे पुढे चालेल याच्याबाबत मला खात्री आहे. नुकत्याच झालेल्या तिरळेपणाच्या शिबिराविषयी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मधुसूदन झंवर यांनी संगमनेर रोटरी क्लबचे मनापासून आभार मानलेत. रोटरी या संघटनेशी माझा गेली 30 वर्षासंबंध आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक रोटरींच्या संस्थांमधून काम केलेलं आहे आणि आज जो शिबिर चालू आहे ते संगमनेरच्या रोटरी क्लबबद्दल आहे. त्यांचं हॉस्पिटल डेव्हलप झालेलं आहे आणि त्यांना या गोष्टीची खात्री पडलेली आहे की तिरडेपणा हा आजारसुद्धा मुलांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मोतीबिंद शस्त्रक्रिया सगळीकडे होतात पण तिरडेपणाच्या होत नाही आणि दुर्दैवाने तिरडेपणा हा जो आजार आहे त्या आजाराचे 2 कारणं महत्त्वाची. एक म्हणजे आजार मूळ असल्यानंतर त्याच्याबद्दल गैरसमज की याला उपचार नाही, हे नॅचरल आहे, हे अशामुळे लोक तपासणीला जात नाही आणि त्याच्या तपासणीच्या आणि शस्त्रक्रियेच्या सुविधा फार कमी ठिकाणी आहेत. विशेषतः गव्हर्नमेंटमध्ये तर चॅरिटीमध्ये अजिबात नाही आहेत आणि त्यामुळे हे पेशंट भरपूर सगळीकडे फिरत असतात. एक तर लहान मुलं एकदम तरळी किंवा मग मोठ्या मुली असतात, लग्नाच्या मुलं असतात, जॉबमध्ये त्यांना अडचण येते आणि त्यातूनही दुर्लक्षण 50 वयापर्यंतसुद्धा आपण तिरळी माणसं बघतो. ही जी आमची तिरळेपणाची शस्त्रक्रिया शिबिर आहे ही एक प्रकारची आम्ही चळवळ मानतो. याच्यामध्ये नुसतं उपचार आणि शस्त्रक्रिया नसून लोकांमध्ये अवेअरनेस पसरायचा. कारण त्या ठिकाणी जे पेशंट ऑपरेशन होतात त्यांना फायदा होतो, जे बरोबर येतात त्यांना माहिती होते. ऑर्गनायझर रोटरी यांना त्या याची माहिती होऊन ते लोकांना सांगतात आणि अशा प्रकारे याच्या अज्ञानाबद्दल ज्ञान देऊन लोकांमध्ये याचा प्रचार प्रसार व्हावा आणि उपचार आहे हे लोकांना कळवा, त्याच्यामागचा हेतू. आणि मला असं वाटतं की बऱ्याच प्रमाणात आम्ही यामध्ये यशस्वी झालो. आमची एकमेव संस्था अशी संपूर्ण भारतात आहे. सुमारे 31,000 तिरळेपणाची मुलं आम्ही शोधून काढून त्यांची तपासणी केलेली आहे. 5,000च्या वर फ्री शस्त्रक्रिया झाल्या. तुम्ही 1-2 शस्त्रक्रियासुद्धा ऐकल्या नसतील कुठे झालेल्या, हे आम्ही फ्रीमध्ये केलेल्या आहेत आणि हे काम आपल्यासारख्या मीडियामधनं त्याचा प्रचार व्हावा, लोकांना माहिती. आणि आम्ही टोटली एक पैसाही आम्ही घेत नाही लोकांकडनं. पेशंट टोटली फ्री, जेवणाचा खर्च स्पॉन्सर करतात, औषधांचा खर्च स्पॉन्सर करतात, इन्स्टिट्यूट आमची देतो, एक्सपर्टाईज आमची देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्य याच्यामध्ये ते पेशंट फॉलोअप केले जातात. ज्या ठिकाणी लोकल ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहे, हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणीच आम्ही जाऊन शस्त्रक्रिया करतो. कारण त्या पेशंटला नंतर पाहण्याचं काम पण तिथले डॉक्टर करतात. आणि आमच्या कामाची पावती म्हणजे दरवर्षी बोलवतात, म्हणजे आर्थिक काहीतरी चांगलं होत असेल, लोकांना मिळत असेल. आणि क्वालिटी काम म्हणजे प्रायव्हेटमध्ये आम्ही जसं जी सर्जरी ज्या पद्धतीने करतो, जे थ्रेड वापरतो, जी जॉट तीच आम्ही या ठिकाणी करतो. मला विशेष कौतुक करावं असं वाटतं रोटरी दर्शन हॉस्पिटलचं की इथली डॉक्टरांची, नॉन डॉक्टरांची आणि रोटरी लोकांची टीम अतिशय उत्कृष्ट टीम आहे, डिवोटेड आहे. आम्ही फक्त टेक्निकल काम करतो, संपूर्ण तयारी करणं, पेशंट गोळा करणं, लोकांमध्ये प्रचार करणं, फंड रेज करणं आणि व्यवस्था करणं हे काम ते अतिशय क्लिष्ट काम आहे. आनंदाने करतात, फुल टाईम काम करतात. आणि मला असं वाटतं की असे लोक जेव्हा समाजात असतात तेव्हा हे परमेश्वराचं काम आम्ही करतो आहे आणि मला वाटतं की परमेश्वराने आम्हाला हेच काम करण्याची आम्हाला आणि त्यांना बुद्धी दिली आहे परमात्म्याने. शिबिरातील 3 दिवस सर्व रोटरियन्स, कर्मचारी तसेच सामाजिक कामाची आवड असलेले शिक्षक, डॉक्टर हे देखील पूर्णवेळ या ठिकाणी काम करतात. डोळ्याची खाजगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया केली तर 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो. मात्र रोटरी नेत्र रुग्णालयामध्ये अगदी मोफत ही शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णांना त्याच ठिकाणी चष्माघर असल्यामुळं चष्मा घेण्यासाठी किंवा औषधं घेण्यासाठी
बाहेर जावं लागत नाही. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचा जन्म झाला त्यांना थोडे उचलून घ्यावे. सर्व रोटरियन्स यांनी अनेक संस्थांच्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानं आणि मार्गदर्शनानं अनेक वृद्धांच्या जीवनामध्ये नुसतीच दृष्टी नाही तर त्यांना आत्मसन्मान, नवी उभारी आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंद दिला. अशा या दृष्टीदानाच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्यांनी ज्यांनी तन मन धनानं मदत केली अशा सर्वांना कृतज्ञतापूर्वक सलाम.